नमस्कार। महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चाललाय। बऱ्याच लोकांना वाटतं की महाराष्ट्रात मागच्या 4-5 वर्षापासून हा संघर्ष चालू आहे, पण वास्तविकता खूप वेगळी आहे। महाराष्ट्रात जवळजवळ मागच्या 43 वर्षांपासून मराठा आरक्षणाचा संघर्ष चालू आहे। खरं तर 1981 मध्ये हा संघर्ष सुरू झाला। 1981 मध्ये स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी सगळ्यात पहिल्यांदा केली होती। त्यानंतर 1982 मध्ये याच अण्णासाहेब पाटलांनी मुंबईत मराठा समाजाचा एक मोठा मोर्चा काढला होता। आर्थिक दुर्बळ मराठ्यांना आरक्षण द्या अशी त्यांची मागणी होती। सरकारने त्यांची मागणी मान्य केली नाही, म्हणून याच अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या करून स्वतःची जीवनयात्राही संपवली होती। आता 1981 ते 2024 म्हणजे तब्बल 43 वर्षांचा हा काळ होता। या संपूर्ण काळात महाराष्ट्राचा एकच नेता होता ज्यानं हा संपूर्ण मराठा आरक्षणाचा संघर्ष स्वतःच्या डोळ्यानं पाहिला, आणि त्या नेत्याचं नाव आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब। आता 1981 ते 2024 पर्यंत म्हणजे या संपूर्ण काळात पवार साहेब 3दा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। बऱ्याच वेळा ते काँग्रेस सोबत महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये होते। केंद्रामध्ये शरद पवारांचं मोठं वजन होतं। एवढं सगळं जरी असलं तरीही शरद पवार स्वतः मराठा असूनही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाही। मराठा समाजासाठी आदरणीय पवार साहेबांनी मागच्या 60 वर्षात काहीच केलं नाही असे आरोप महाराष्ट्रातील भाजपा नेते वारंवार करत असतात। पण एवढं सगळं जरी असलं तरी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत याच मराठा समाजानं पवार साहेबांना आणि त्यांच्या राष्ट्रवादीला भरभरून प्रेम दिलं। आता शरद पवार साहेब मराठा समाजाला आरक्षण देण्यात अपयशी का ठरले? दुसरी गोष्ट, पवार साहेबांनी इतिहासात खरोखर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले का की काहीच केले नाही? प्रश्न क्रमांक 3, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी पवार साहेबांची आजची भूमिका काय आहे? आणि शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रात चालू असलेला मराठा ओबीसी वाद शरद पवार कायमचा संपवू शकतात किंवा त्याला पूर्णविराम देऊ शकतात, ते कसं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या एका व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळं पुढचे काही मिनिटं माझ्यासोबत नक्की थांबा। तत्पूर्वी नमस्कार, मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। जर पहिल्यांदा चॅनलवर आले असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, साईडला दिलेली घंटा दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक माहितीपूर्ण आणि महत्त्वाचा व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल। कुठल्याही प्रकारचा टाइमपास न करता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओची। महाराष्ट्रातील मराठा ओबीसी वाद, शरद पवारांची भूमिका काय? सुरुवात थोडी इतिहासापासून करू। जसं मी सुरुवातीला सांगितलं, 1981 साली अण्णासाहेब पाटील यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात आर्थिक दुर्बळ मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी केली होती। अण्णासाहेब पाटील त्यावेळी काँग्रेसचे आमदार होते आणि महाराष्ट्रात सत्ताही काँग्रेसचीच होती। याच अण्णासाहेब पाटलांनी 22 मार्च 1982 रोजी सगळ्यात मोठा मोर्चा मुंबईत काढला। या मोर्चा काढताना त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं की मरगळलेली मने आणि पिचलेली मनगटे साधून आर्थिक दुर्बलांच्या सहाय्यासाठी मराठ्यांनो एक व्हा, असं त्यांचं घोषवाक्य होतं। लाखोंच्या संख्येत मराठे मुंबईत आले। अण्णासाहेब पाटलांची कोणतीही मागणी सरकारनं मान्य केली नाही। स्वतःच्या सरकारच्या विरोधात त्यांनी मागण्या केल्या होत्या। त्यानंतर स्वतःच्या मागण्या मान्य होत नाहीत म्हणून याच अण्णासाहेब पाटलांनी या मोर्चाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 22 मार्चला हा मोर्चा झाला होता, 23 मार्च 1982 साली याच अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या करून स्वतःची जीवनयात्रा संपवली आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बलिदान देणारे ते पहिले नेते ठरले। आता या संपूर्ण काळात म्हणजे शरद पवारांचा एक राजकीय इतिहास आपण जाणून घेऊ। शरद पवार साहेब 1958 साली राजकारणात आले, म्हणजे जवळजवळ 65 ते 66 वर्षां अगोदर। त्यानंतर पवार 1978 साली पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। तेव्हा मराठा आरक्षणाचा कुठलाही विषय महाराष्ट्रामध्ये नव्हता। त्यानंतर पवार 1988 मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, 1990 मध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि 1993 मध्ये चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले। अण्णासाहेब पाटलांचं आंदोलन 1982 मध्ये झालं होतं आणि त्यानंतर पवार 3दा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। पण जर तुम्ही इतिहास बघितला तर मराठा आरक्षणासाठी पवारांनी मुख्यमंत्री असताना काही विशेष प्रयत्न केलेला इतिहासात कुठेही दिसत नाही। महाराष्ट्रातील मराठा आरक्षण महासंघाचे कोऑर्डिनेटर
वीरेंद्र पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना असंही म्हणतात की जेव्हा केंद्रामध्ये व्ही.पी. सिंग देशाचे पंतप्रधान होते तेव्हा महाराष्ट्रातलं एक शिष्टमंडळ केंद्राकडे गेलं होतं की महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण द्या. तेव्हा व्ही.पी. सिंग यांनी असं म्हटलं होतं की हा राज्याचा विषय आहे, तुम्ही राज्यामध्ये जा. आणि तेव्हा पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. जर शरद पवारांनी याचं समर्थन केलं तर आम्ही नक्की याचा विचार करू, असं व्ही.पी. सिंग आपल्या शिष्टमंडळाला म्हणले होते. ते शिष्टमंडळ नंतर महाराष्ट्रात आलं, ते शरद पवारांकडे गेलं आणि महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पवारसाहेब तुम्ही शिफारस करा, असं त्या शिष्टमंडळानं पवारसाहेबांना म्हटलं. पण पवारसाहेबांनी याचं उत्तर देताना मराठा समाज महाराष्ट्रात मोठा भाऊ आहे, जर आपणच आरक्षणाची मागणी केली तर समाजात एक चुकीचा मेसेज जाईल, असं त्यावेळेस पवारांनी म्हटलं आणि मराठा आरक्षणाची शिफारस त्यांनी केली नाही, असं वीरेंद्र पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणतात. आता त्यानंतर 2004 साली जेव्हा सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी जो काही कुणबी मराठा आहे त्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं, त्यावेळीही पवारांनी त्यात काही महत्त्वाची भूमिका निभावली नव्हती. शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पहिल्यांदा महत्त्वाची भूमिका निभावली ती 2008 साली. 2008 साली काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं एक आरक्षण दिलं मराठा समाजाला. समोर जाऊन ते आरक्षण कोर्टात टिकलं नाही, पण त्यावेळी शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर 2014 साली ही राष्ट्रवादी काँग्रेसनं परत एकदा आरक्षण दिलं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार गेलं आणि शिवसेना भाजपाचं सरकार आलं. त्यानंतर 5 वर्ष ओलांडून गेले. परत शरद पवार महाराष्ट्रात सत्तेत आले आणि 2021 साली हे आरक्षणही कोर्टानं अवैध ठरवलं. त्यामुळं हा होता शरद पवारांचा राजकीय प्रवास आणि मराठा आरक्षणात त्यांनी केलेलं योगदान. आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आज शरद पवारांची मराठा ओबीसी वाद जो काही चालू आहे यावर शरद पवारांची आजची भूमिका काय आहे. 1 वर्ष अगोदर म्हणजे 2023 मध्ये जेव्हा हेच पवार साहेब एबीपी माझावर बोलत होते तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत असेल तर त्याचं मी समर्थन करणार नाही, कारण जर असं झालं तर ओबीसीच्या लोकांवर कुठेतरी अन्याय होईल. हे शरद पवारांचं वाक्य आहे. स्क्रीनवर त्याचा फोटोही तुम्हाला दिसत असेल. आज जेव्हा 1 वर्षानंतर परत तोच प्रश्न पवारांना विचारला की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं का, यावेळेसही पवारांनी तसंच उत्तर दिलं. पण यावेळेस पवारांनी दुहेरी चाल खेळली. पवार असं म्हणले की मी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं समर्थन करतो, पण कुठल्याही छोट्या घटकांवर अन्याय होता कामा नये. म्हणजे यावेळीही पवारांनी तेच म्हणलं की मराठा आरक्षणाचं समर्थन करतो, पण ओबीसीतून मराठी आरक्षण मिळावं याचं मी समर्थन करत नाही. पण यावेळी बोलत असताना पवारांनी ओबीसी हा शब्द म्हणायचा टाळला आणि त्याच्या जागी छोटे घटक हा शब्द वापरला, कारण मराठा आणि ओबीसी या शब्दाची ताकद किती आहे हे पवार साहेबांना चांगलंच माहिती आहे. आता पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातलं जे काही मराठा ओबीसीचा जो काही वाद आहे तो कायमचा संपवण्यासाठी शरद पवारच काहीतरी करू शकतात, कारण शरद पवार महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. नरेंद्र मोदी पवारांचा आदर करतात. जर पवारांनी सर्व पक्षीय एक शिष्टमंडळ बनवलं आणि स्वतः त्याचं नेतृत्व केलं, महाराष्ट्रातलं जातीय समीकरण जर कुठेतरी मागं करायचं असेल आणि विकासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल तर पवार मोठ्या ताकदीनं सर्व पक्षांना घेऊन कोर्टात ताकदीनं मराठा आरक्षणाचा विषय मांडू शकतात. पण शरद पवारांना लोकसभेत मराठा ओबीसी वादाचा खूप फायदा झालाय. त्यामुळे शरद पवार स्वतःच्या राजकीय स्वार्थाचा विचार करतील की महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करतील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जर पवारांनी महाराष्ट्रातला मराठा ओबीसी वाद संपवला तर हा महाराष्ट्र पवारांना पुढचे 500 वर्ष आठवणीत ठेवल्याशिवाय राहणार नाही, ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे. पण नेमकं आता पवार काय करतील हे पवारांनाच माहीत आहे. या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं. इतिहासात पवारांनी जी काही भूमिका निभावली त्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं. खरोखर त्यांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले का की नाही केले. जेवढा काही इतिहास मागच्या 4-5 दिवसात मी वाचला त्यातून तर असंच लक्षात आलं की जेव्हा जेव्हा पवार सत्तेत होते तेव्हा तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणाला कमी गांभीर्यानं घेतलं आणि जेव्हा जेव्हा पवार विरोधात गेले, विरोध पक्षात होते, तेव्हा तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलला. या संपूर्ण विषयावर तुम्हाला जे काही वाटत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शरद पवार काय करतील, नेमकं पवार महाराष्ट्राचा विचार करतील का. मी जे काही या व्हिडिओमध्ये बोललो ते संपूर्ण मागच्या 4-5 दिवसात मी इतिहासात वाचले आणि तेच तुमच्या समोर मांडण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न केलाय. परत एकदा तेच सांगेल, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा
साईडला असलेली घंटा दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक माहितीपूर्ण आणि महत्त्वाचा व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल। आजच्यासाठी फक्त एवढंच। परत भेटूयात एका अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।